हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. च्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्यामुळे तुमच्या सगळ्यांची मी खूप आभारी आहे. धन्यवाद गाईज. म्हणजे तुम्ही ह्या राशी चक्राचे जे मी व्हिडिओज बनवते त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि आजची रास जी आहे ती सिंह रास आहे. राशीचक्रातील ही 5वी रास आहे सिंह रास. तर ह्याबद्दल आता मी तुम्हाला सांगत आहे. तर नक्की जर तुमची रास सिंह असेल तर तुम्ही नक्की ऐका. ही राशीबद्दल मी जे काही सांगेन तुमच्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे. मला माहिती आहे राशींवर खूप सारे व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आहेत आणि खूप ठिकाणी याची माहितीसुद्धा तुम्हाला भेटेल. पण मी तुम्हाला मेन पॉईंट आणि काय ते वेगळं किंवा तुमच्यासाठी जे उपयुक्त असेल ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की या व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद असाच देत राहा आणि तुम्ही असं मोटिवेट जर तुम्ही मला केलं तर मी असेच चांगले व्हिडिओ करेल. मध्ये 2 दिवस मी व्हिडिओज नव्हते केले, बट आता रेग्युलर व्हिडिओ येतील. राशीचक्रातली ही 5वी रास आपण सुरू करूया. सिंह राशीबद्दल मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले सिंह रास म्हणजे इंग्लिशमध्ये ह्याला लिओ साईन म्हणजे लिओ हा शब्द आहे आणि मराठीमध्ये सिंह रास असे बोलतात. ही भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार 5वी रास आहे आणि या राशीचं संपूर्ण जे चित्र आहे हे सिंहाचं चित्र आहे. म्हणजे सिंह ह्या राशीचा एक आयकॉन तुम्ही बोलू शकता, त्यावरून तुम्ही ही रास ओळखू शकतात. आणि या राशीचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे आणि अग्नितत्वाची रास आहे गाईज. ही एक अग्नितत्व आणि पुरुष प्रधान रास आहे. यामध्ये जे नक्षत्र आहेत ते म्हणजे मोघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. म्हणजे या नक्षत्रामध्ये जे कोणी जन्माला येतात त्यांची सिंह रास असते. आणि सिंह राशीचे जे अक्षर किंवा नावं ह्या म्हणजे सिंह रास जर तुमचे असेल आणि कुठले लेटर्स ते तुम्हाला माहीत नसतील तर इथे म, मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे म्हणजे ह्या जर अक्षरांवरून म किंवा ट वरून तुमचं जर नाव असेल तर तुमची सिंह रास आहे. आणि मी तुम्हाला आता तुमच्या स्वभावाबद्दल सांगते. तर तुमचा स्वभाव हा खूप स्वाभिमानी, धाडसी आणि नेतृत्व गुण असलेला असतो. तुमचा स्वभाव खूप मनमिळाऊ, प्रेमळ आणि इतरांना मदत करणारे तुम्ही असतात. पण तुम्ही हुकुमशाही करायला तुम्हाला खूप जास्त आवडते. स्वतःचे वर्चस्व ठेवण्याची तुम्हाला खूप आवड असते. कधी तुम्हाला राग येतो आणि लवकर राग येतो. रागीट सुद्धा आहात तुम्ही. काही नाही, तुम्हाला तुमच्या स्वभावाबद्दल मी आता सांगते. तर तुमच्यामध्ये नेतृत्व गुण खूप चांगला असतो. म्हणजे लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये खूप चांगली असते. म्हणजे तुम्ही उत्तम लीडर बनू शकतात. तुम्हाला हुकूम गाजवायला पण खूप आवडतो, आज्ञा द्यायला आवडते. तुमच्यामधला जो आत्मविश्वास आहे ना तो खूप जास्त असतो. म्हणजे तुमच्यामधला कॉन्फिडन्स लेवल खूप चांगली असते आणि तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा घाबरत नाही. धैर्याने कुठल्याही परिस्थितीला सामोरे जातात. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुठलीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही धाडसाने, आत्मविश्वासाने ती परिस्थिती हँडल करू शकता. चांगली वाईट दोन्हीची तुम्हाला तेवढी कॅपॅसिटी असते. आणि उदार मन असतं तुमचं. म्हणजे खूप दयाळू असतात, उदार मनाचे असतात. म्हणजे बोलतात ना, आपण बोलू शकतो की तुम्ही कोणालाही लगेच मदत करतात. म्हणजे गरजवंत जे असतात त्यांना मदत करायला नेहमीच तुम्ही पुढे असतात. आणि अहंकारी असता तुम्ही. तुमच्यामधला हा एक निगेटिव्ह गुण बोलेल मी, अभिमानी अहंकार. म्हणजे जेव्हा अहंकार चांगल्या गोष्टीसाठी असतो तेव्हा तो चांगला असतो, पण जर वाईट गोष्टींसाठी जर असेल तर तो खूप अतिस्वाभिमान किंवा कुठलीही गोष्ट अतिरेक झाली तर ती गोष्ट आपल्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे तुम्हाला काही लोक खूप ॲटिट्यूडवाले किंवा अहंकारी किंवा खूप अतिस्वाभिमानी सुद्धा बोलू शकतात. आणि तुमच्यासाठी पण हे एक निगेटिव्ह गुणच आहे. अति गोष्टी कुठल्या करू नका गाईस. आणि कधी ना तुमचा अति स्वाभिमान किंवा अति अहंकार तुमच्यासाठीच खूप हानिकारक असू शकतो. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीवर लगेच रिॲक्ट करता. म्हणजे जर तुम्हाला राग आला तर तुम्हाला भांडणार समोरची व्यक्ती कुठल्या सिच्युएशनमध्ये किंवा तुम्ही जे बोलतायत त्या गोष्टी जर त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटेल. सिंह रास म्हणजे अग्नितत्व. अग्नी म्हणजे
अग्नी ऑफकोर्स फायर, आणि तुम्हाला राग तर येणारच. पण त्यामुळे जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला दुखवत असाल तर खूप चुकीची गोष्ट आहे ती. तर तुम्ही तुमच्या रागावर नक्कीच कंट्रोल केला पाहिजे. आणि खर्चिक स्वभाव असतो तुम्हाला तुमचा, म्हणजे तुम्हाला राजासारखं राहायला. तुमचा जो स्वामी ग्रह आहे तो सूर्य आहे, आणि सूर्य हा आपल्या पूर्ण 9 ग्रह जे आहे त्याचा तो राजा आहे. त्यामुळे तुम्हाला राजासारखं राहायला आवडतं. आणि खर्चिक असता तुम्ही, त्यामुळे तुमचे खूप पैसे खर्च होतात. काय काय वेळेला वायफाय गोष्टींमध्ये तुम्ही खूप जास्त खर्च करतात, आणि तुमच्याकडे पैसा खूप वेळा टिकत नाही. तुम्ही वाचवलं तरी तो टिकत नाही कधी कधी. तर हे तुमच्यामधले काही चांगले स्वभावचे गुण आहेत, किंवा काही असे स्वभाव गुण आहेत जे तुमच्यासाठीच हानिकारक आहे. तर नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की बदल करा. अतिराग किंवा कुठलीही गोष्ट अतिनं आपल्यासाठी कुठलीही असो, कुठलाही व्यक्ती असो, कुठली काही असो, अति घाई संकटात नाही, ही तुम्ही म्हण नक्कीच ऐकली असेल. अति घाई संकटात नाही, अति तिथे माथी. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक नसावा. कुठल्याच गोष्टीचे अति केलं ना तर ते पुढे जाऊन होतं त्याचं. सो तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अति गोष्टी करू नका. म्हणजे अति अहंकार, अति खर्च, किंवा तुम्हाला कळत असेल मला काय बोलायचं आहे ते. सो पुढे आपण जाऊया तुमच्यासाठी लकी आणि अनलकी काय आहे. म्हणजे तुमच्यासाठी लकी नंबर किंवा लकी रंग, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगते. किंवा लकी वार, ज्या दिवशी तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम करू शकतात. तर तुमच्यासाठी शुभ रंग हा लाल, केसरी आणि पिवळा आहे. लकी नंबर म्हणजे शुभ अंक हा 1 आणि 5 आणि 9 आहे. 1, 5, 9 हा तुमचा शुभ अंक आहे. शुभ वार हा तुमचा रविवार, मंगळवार आणि गुरुवार आहे. आणि शुभ रत्न तुमच्यासाठी माणिक रत्न आहे. माणिक रत्न हा सूर्यग्रहाचा रत्न आहे. सो जर तुमचा सूर्य जर कमजोर असेल तुमच्या कुंडलीमध्ये, तर तुम्ही ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषांना विचारून नक्कीच माणिक रत्न धारण करू शकतात. तर आता तुमच्यासाठी अशुभ कुठल्या गोष्टी आहेत ते बघूया. तर इथे सगळ्यात पहिले अशुभ रंग तुमच्यासाठी पांढरा, हलका निळा आणि काळा रंग तुमच्यासाठी अशुभ आहे. अशुभ अंक 2, 8 यासारखे जे अंक आहेत ते तुमच्यासाठी अशुभ आहे. अशुभ वार तुमच्यासाठी शनिवार किंवा शुक्रवार हा तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे या वाराला किंवा या रंगांना किंवा हे अंक जे मी तुम्हाला अशुभ सांगितले त्या दिवशी नवीन सुरुवात किंवा हे ह्या तारखेच्या वेळेला किंवा हे रंग तुम्ही घालून कुठेही तुमचं चांगलं काम करण्यासाठी जाऊ नका. किंवा जे अशुभ गोष्टी आहे, मी तुम्हाला अशुभ गोष्टी तुमच्या सांगितल्या, अशुभ रंग, अशुभ अंक, अशुभ वार, त्या दिवशी तुम्ही तुमचे जे महत्त्वाचे कामं असतील किंवा महत्त्वाचा तुमचा कुठला दिवस असेल, तुम्हाला नवीन सुरुवात करायची कुठल्या गोष्टीची किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे, कुठली नवीन गोष्ट खरेदी करायची, तर या दिवशी तुम्ही करू नका. आणि जे तुमच्यासाठी शुभ आहे, शुभ रंग, शुभ अंक, शुभ वार, शुभ तुम्ही रत्नसुद्धा धारण करू शकता. तुम्हाला जसं मी माणिक रत्न सांगितला, जर तुमच्या कुंडलीमध्ये जर ते सगळं असेल, तुम्ही तुमच्या ज्योतिषांना विचारून हे सगळं करा आणि नंतर तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर तुम्ही नक्की हे मी तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही तुमच्याकडे सेव्ह करून घ्या, लिहून घ्या. आणि अजून एक तुम्हाला तुमच्यामधल्या नकारात्मक सवयी सांगते. अति रागावणे किंवा जिद्दीपणा, कोणाचीही ऐकून न घेणे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यासाठी खूप हानिकारक आहे किंवा तुमची जी प्रगती आहे त्याला हा खूप मोठा अडथळा बोलू शकतो. अतिराग हा मला असं वाटतं की सगळ्यांसाठीच खूप हानिकारक आहे. जास्त रागवल्यावर बीपीचा त्रास होतो. त्यामुळे राग हा आपल्या कंट्रोलमध्येच असला पाहिजे. आणि जिद्दीपणा नको तिथे. जिद्दीपणा हा खरंच आपल्यासाठी हानिकारक आहे. जिद्द असावी पण चांगल्या गोष्टींसाठी असावी, वाईट गोष्टींसाठी नाही. वाईट गोष्टींसाठी हट्टीपणा करणे हा
खूप चुकीचा गुण किंवा चुकीची सवय बोलू शकते आणि कोणाची ऐकून न घेणे किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर तुम्हाला सांगत आहे कुठल्या गोष्टीसाठी, चांगलं सांगतोय, आता जर एखादा व्यक्ती वाईट सांगतोय तुम्ही ऐकत नाही तर ठीक आहे, ती चांगलीच गोष्ट आहे. पण जर एखादा व्यक्ती तुम्हाला खूप चांगलं सांगतोय, तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय, आपले आई बाबा असतात, आपली बहीण भाऊ असतात किंवा आपले घरातले असतात, ते तुम्हाला जर कोणी चांगलं सांगत असेल तर तुम्ही नक्की ऐकलं पाहिजे ती गोष्ट आणि तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमचंच नुकसान होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जे सिंह राशीचे लोक असतात ना, ते खूप खूप जास्त पराक्रमी, धाडसी असतात. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करायला घेतली तर ती सक्सेसफुल होणारच आणि जर नसेल होत तर का नाही होत, नक्की तुम्ही त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ती गोष्ट करू शकतात. अशक्य तुमच्यासाठी काय नाही आहे, कारण की तुमचा जो ग्रह आहे तो सूर्यनारायण, सूर्यदेव आहे. सूर्य हा आपल्या ग्रहांचा राजा आहे. त्यामुळे तुम्हाला सूर्यदेवाची साथ नेहमीच आहे आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य हा कमजोर असेल तर त्याच्यावरचे जे रेमेडीज असतात ते तुम्ही नक्की करा. म्हणजेच सूर्याला पाणी घालणे, यासारख्या ज्या रेमेडीज आहेत तुम्ही नक्की करा आणि तुमची लव्ह लाईफसुद्धा चांगली असते, कौटुंबिक जीवनसुद्धा चांगलं असतं. असं काही वाईट असतं असं काहीच नाही आहे. फक्त तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवला पाहिजे, अतिघाई केली नाही पाहिजे. तुमची जी न ऐकण्याची जी सवय कुणाची ती तुम्ही ऐकलं पाहिजे लोकांचं, जे तुमच्या चांगल्यासाठी आहे. ह्या काही ज्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये सुधारल्या तर तुमचं आयुष्य खूप छान होईल आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली वगैरे या सगळ्या गोष्टीवर तुमचा जर विश्वास असेल तर नक्की त्याच्यात सुधारणा केली तर तुमची लाईफ अजून खूप छान होईल. आणि कौटुंबिक जीवन, फॅमिली किंवा लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन तुमचं खूप छान असतं. तुम्ही अंडरस्टँडिंग असतात. राग जरी असला तरी जर तुमचं एखाद्या व्यक्तीवर जर प्रेम असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला खूप छान ठेवता. खूप प्रेमळ व्यक्तिमत्व किंवा एक पर्सनॅलिटी तुमची प्रेमळ आहे आणि तुम्ही दिलदार असतात, कोणालाही मदत करायला तयार होतात. त्यामुळे तुमचं लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवन खूप छान आहे. फक्त तुम्ही ज्या तुमच्या निगेटिव्ह जे तुमचे गुण आहेत ते जर तुम्ही सुधारणा केली तर तुमचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन किंवा तुमची फॅमिली किंवा तुमचे मित्रमैत्रिणींसोबत संबंधसुद्धा चांगले होतील. आणि या सगळ्या गोष्टी सिंह राशीबद्दल आहे. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. तर तुमच्याबद्दल तुम्हाला आणखी माहिती जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल लवकर व्हिडिओ हवा असेल, तुमच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर जो जास्त कमेंट करेल किंवा ज्या राशीसाठी जास्त कमेंट्स येतील त्या राशीबद्दल लवकरच व्हिडिओ येतील. त्यामुळे लवकर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमची रास सिंह असेल, तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये तुमची फ्रेंड्स जे असतील त्यांची जर सिंह रास असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा गाईज. काय नाही, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सिंह राशीबद्दल. तुमची सिंह असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअर करा ज्यांची रास सिंह आहे गाईज. काय नाही, नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. नेक्स्ट राशीमध्ये आपण राशीच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. बाय बाय गाईज.